अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती या चॅनलमध्ये। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन आणि खास संदेश घेऊन आली आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील। तुमचा जन्म झालेला महिना निवडा आणि पहा तुमच्या भाग्यात कोणता चमत्कार आहे। श्री स्वामी समर्थ। तर नंबर आहे फेब्रुवारी महिना। ज्यांनी हा महिना निवडला आहे, ज्यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात झाला आहे, तुम्ही जर फेब्रुवारी महिन्यात जन्माला आला असाल तर तुमचा स्वभाव, व्यक्तिमत्व, वर्तन आदी कसे असणार हे आम्ही नाही तर तुमचा जन्म महिनाच तुम्हाला सांगणार आहे। या महिन्यात जन्माला आलेले लोक कसे असतात ते जाणून घेऊया। या महिन्यात जन्मलेली मुलं त्यांच्या मित्राची आणि जवळच्या लोकांची गुपित सुरक्षित ठेवतात। त्यांना एकमेकांसोबत गोष्टी शेअर करण्याची सवय नसते आणि प्रत्येकाच्या गोपनीयतेचा आदर करतात। हेच कारण आहे की त्यांचे मित्र आणि जवळचे लोक नेहमी त्यांच्याबरोबर सुरक्षित असतात आणि त्यांची सर्व रहस्य त्यांच्याकडे ठेवतात। या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींची खास गोष्ट म्हणजे ते मनाने खूप दानशूर असतात। गरजूंना संकटात पाहणे आणि त्यांना आवश्यक ते देण्याचा प्रयत्न करणे ते सहन करू शकत नाहीत आणि दान करण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना आयुष्यात खूप पुढे घेऊन जाते। वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती कधीही गोष्टी फिरवण्याची त्यांना गरज नसते आणि ते नेहमी थेट बोलतात। त्यांच्या या विशेष गुणांमुळेच लोकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास आहे आणि गरजेच्या वेळी त्यांच्या शब्दावर नेहमी विश्वास ठेवला जातो। या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती त्यांच्या परिस्थितीतही आनंदी राहतात आणि इतरांनाही आनंद ठेवण्याचा प्रयत्न करतात। म्हणूनच प्रत्येकजण त्यांना आवडतो, कारण ते इतरांना दुःखी पाहू इच्छित नाहीत आणि त्यांना आनंदी करण्यासाठी काही निमित्त शोधू लागतात। लहानपणापासूनच कट्टर अस्तित्व बनवतात आणि त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा आणि मित्राचा विश्वास तोडणे आवडत नाही। ते सरळ शब्दात बोलतात पण खोटे बोलून कधीही विश्वास तोडत नाहीत, त्यामुळे त्यांचे मित्र त्यांच्यावर विश्वास ठेवतात। फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असते। ते लोक मनाने कवडे असतात आणि कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करतात। त्यांच्याकडे वाक्रचातुर्य असल्यामुळे सभा आणि समोरच्यांचे मन जिंकण्यात ते पटाईत असतात। सर्व वयोगटातील लोकांशी त्यांची मैत्री सहज होते। हे लोक अत्यंत प्रेमळ असतात। ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी एकनिष्ठ असतात, परंतु अनेक प्रकारच्या कटू प्रसंगामुळे ते प्रेमाची निवड करताना गोंधळून जातात आणि निर्णय घेताना विचलित अवस्थेत असतात। ते स्वतः स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि आपल्या जोडीदारालाही स्वातंत्र्य उपभोगू देतात। या लोकांना बाह्य सौंदर्य नाही तर मनाचे सौंदर्य आकर्षित करते। संवेदनशील मन चटकन प्रतिक्रिया देते, त्यानुसार हे लोक शीघ्रकोपी असतात। त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही, परंतु जितक्या लवकर राग येतं ना तितक्याच लवकर शांत पण होतात। मात्र आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींचे शेअरिंग करत नाहीत, त्यामुळे बऱ्याचदा दुःखी असतात आणि मनातल्या मनात कुढत राहतात। हेच बाब त्यांच्या करिअरच्या आड येते। त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला तसेच प्रसंगी बोलून मोकळे व्हायला शिकले पाहिजे। दानशूर अशीही या लोकांची ख्याती आहे। कोणी काही मागितले तर देताना ते मागचा पुढचा विचार न करता कुशाल देऊन मोकळे होतात। कुणाकडून घेण्यापेक्षा देण्यात आनंद मानतात। ज्यांना गरज आहे त्यांना ते दान करण्यासाठी, मदत करण्यासाठी ते हरकाने पुढे असतात। यांना सेविंग, गुंतवणूक हे शब्द माहीत नसतात। याचा अर्थ ते उधळपट्टी करतात असे नाही, तर दुसऱ्यांसाठी खर्च करण्यातच ते आनंद मानतात। अत्यंत विश्वसनीय व्यक्ती म्हणून या लोकांवर विश्वास ठेवू शकता। त्यांना सांगितलेल्या गोपनीय गोष्टी ते कधीच बाहेर येऊ देत नाहीत। मैत्री किंवा कोणत्याही नात्यांबाबतीत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता, कारण द्वेष, मत्सर यापासून ते पुष्कळ दूर असतात। या लोकांनी व्यक्तिमत्व विकासावर
अधिक भर दिला पाहिजे. कोणत्याही स्थितीत आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही यांची काळजी घेतली पाहिजे. जुने विचार सोडून नवीन विचारधारणेप्रमाणे परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे, तरच प्रगती यांची कोणीही थांबवू शकणार नाही. प्रामाणिकपणे बोलण्याची कला किंचितच प्रामाणिक लोकांकडेच असते. यामुळे फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक स्वभावाने अतिशय सरळ असतात. ते सरळ आणि आत्मविश्वासपूर्ण चेहऱ्याने निष्ठा, विश्वासूपणा आणि प्रामाणिकपणाबद्दल बोलतात. कदाचित यामुळेच त्यांचा उद्धट आणि गर्विष्ठ असा गैरसमज होईल. तर हा फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांचे विशेष गुण. तर आता जाणून घेऊया जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा एका विशिष्ट वेळी, महिन्यात आणि वर्षात होत असतो. प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक दिवसाची एक वेगळी खास गोष्ट असते. याचा आधारावर त्या व्यक्तींच्या आवडीनिवडी, चांगुलपणा, वाईटपणा आणि त्यांचा स्वभाव हे सर्व ठरत असते. वास्तविक जानेवारी महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती यांचा प्रचंड मेहनती असतात. प्रत्येक वेळी या लोकांना नशीब साथ देतं असं नाही. यांची सर्व काम साधारणतः उशिराच होत असतात. या राशींचा स्वामी हा शनिग्रह आहे. तुमच्या कोणत्या जवळच्या व्यक्तीचा जन्म जानेवारीमध्ये येत असेल तर चला जाणून घेऊया. जानेवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती ह्या अतिशय संस्कारी आणि आदर्श स्वभावाच्या असतात आणि याच कारणामुळे यांचे अनेक चाहते असतात आणि याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनावर चालणाऱ्या व्यक्तीही खुश असतात. हे बोलण्यात अतिशय तरबेज असतात. सर्वांना एकत्र घेऊन राहण्यातच यांना आनंद वाटतो. याच व्यक्तींना वेगळं राहणं अजिबात आवडत नाही. या व्यक्तींची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे आपल्या वाढत्या वयाचा परिणाम कधीही हे स्वतःवर होऊ देत नाहीत. कायम तरुण दिसणं आणि राहणं हे या लोकांना खूप आवडतं. यामुळे जानेवारीतील व्यक्ती अतिशय प्रेमळ असतात. या महिन्यात जन्म होणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेम ही फक्त गरज असते. त्यांना प्रेमांमध्ये जास्त रस नसतो. त्यांना आपला पार्टनर शोधण्यासाठी बराच कालावधी लागतो. हे लोक खूपच मेहनती असतात आणि कोणतेही काम अगदी मन लावून पूर्ण करतात. मात्र एखाद्या कामात या व्यक्तींना रस नसेल तर त्यामध्ये नक्कीच आळशीपणा करतात. करिअरच्या दृष्टिकोनाने बघितलं तर यांचा जास्त इंटरेस्ट इलेक्ट्रॉनिक, लेखन, बँक आणि फंडिंग या नोकऱ्या या व्यक्तीसाठी परफेक्ट आहेत. या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती प्रत्येक लहान सहान गोष्टीवर वाद घालतात. बऱ्याचदा तर ते लोक त्यांच्या या सवयीची टर उडवताना दिसतात. मात्र या लोकांना काहीही फरक पडत नाही. हे लोक खूपच महत्त्वाकांक्षी असतात आणि शिवाय त्यांच्याबरोबर प्रॅक्टिकलही असतात. हे नेहमी आपल्या मनानंच ऐकतात आणि तेच करतात जे त्यांना योग्य वाटतं. लोकांपुढे सतत खोटं वागण्यात यांना काहीही इंटरेस्ट नसतो. महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना आपण जे काम हाती घेतलं आहे यामध्ये यश मिळेल की नाही या विचारांची नेहमी भीती वाटत असते. कारण कोणत्याही कामाचं यश मिळणार नसेल तर त्यांना ते काम करण्यात कोणताही रस नसतो. मकर रास असल्यामुळे यांचा स्वभाव थोडा वेगळा असतो. यांचं मन जिंकणं थोडंसं कठीण असतं. यांची आवड नावड समजून घ्यायला पूर्ण आयुष्य कमी पडते. मात्र या व्यक्ती खूपच समजूतदार आणि मनमिळाऊ असतात. आपल्याला हव्या त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता शोधणं यांना चांगलंच जमतं. या व्यक्ती जेव्हा कधी स्वतःला अपयशी समजू लागतात तेव्हा त्यांचा आवडता चित्रपट हा त्यांची लकी चार्म आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना नेहमीच एक वेगळं जग दिसतं. त्यांना त्यातून बाहेर पडायला नक्कीच मदत मिळते. भाग्यशाली रंग काळा, करडा आणि निळा. हिरवा. भाग्यशाली दिवस बुधवार, शनिवार. भाग्यशाली खडा हिरा आणि नीलम. तर आता जाणूया मार्च महिन्यात एखाद्याचे व्यक्तिमत्व, त्यांचे भविष्य, गुण, उणीव, करिअर इत्यादी गोष्टींची माहिती ज्योतिषशास्त्राद्वारे समजू शकते. यासाठी काही ज्योतिष कुंडलीचा आधार घेतात आणि राशींवरून माहिती सांगतात, तर काही अंकशास्त्राचा आधारे
हे सर्व सांगतात. त्याचप्रमाणे कोणत्या महिन्यात जन्म झाला आहे यावरून एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून दिली जाते. मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती आज आपण पाहूया. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध गुण आणि उणीव जाणून घेऊ. मार्चमध्ये जन्मलेले लोक आकर्षक आणि मिलनसार व्यक्तिमत्त्वाचे समृद्ध असतात. त्यांचे मित्रमंडळ मोठे असते. त्यांना लोकांना भेटायला आवडते. लोकांना प्रवासाची आवड असते. यांना प्रवास आणि चित्रपट पाहण्याची खूप आवड असते. मार्चमध्ये जन्मलेले लोक अनेक महत्त्वाच्या पदावर राहून ते आपली क्षमता दाखवून देतात. या लोकांची लोकप्रियता सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. या महिन्यात जन्म झालेल्या लोकांमध्ये समजूतदार, आनंदी आणि मिलनसार स्वभावासाठी ओळखले जातात. हे लोक खूप मेहनती असतात, परंतु त्यांच्याकडून कोणतेही काम जबरदस्तीने घेतले जाऊ शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत ते आनंदी होतात. त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. मार्च महिन्यात जन्मलेले लोक जोडीदारांबरोबर खूप संवेदनशील आणि भावनिक असतात. बेस्ट लवर ठरतात. हे लोक त्यांच्या भावना सांगण्यास कधी मागे पुढे पाहत नाहीत. या गुणांमुळे त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी राहते. या महिन्यामध्ये जन्मलेले लोक मजेदार स्वभावाचे असतात. हे लोक नैराश्यग्रस्त लोकांसाठी जणू औषधाचे काम करतात. त्यांच्या मनस्थितीचा भरवसा नसतो. ते क्षणात रागावतात आणि क्षणात आनंदी असतात. यांच्या मानसिक क्षमतेला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. मार्चमध्ये जन्मलेले लोक सर्वात मोठी कामे सहज करतात. या लोकांमध्ये इतरांचे ऐकण्याची अद्भुत क्षमता असते. हे लोक खूप भावनिक असतात आणि कधीही कुणाचे नुकसान करत नाहीत. दयाळूपणा यांच्यात भरलेला असतो. महिलांना सजायला, वेशभूषा करायला आवडते. त्यांना धर्म आणि अध्यात्म जाणून घेण्यातही खूप रस असतो. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा व श्री स्वामी समर्थ कमेंट करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. भेटूया अशाच नवीन संदेशासोबत. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमची साथ व प्रेम असेच राहू द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.